ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीच देवदर्शन झालेलं असतं. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, तू माझ्यावर अजूनही रागवली नाहीयस ना, तू मला माफ केलंस ना. सायली म्हणते, हे बघा, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता यावर मी तर चिडलीच आहे. मला तुमचा राग आलाच आहे. पण आज तुम्ही मला देवी आईच्या दर्शनासाठी घेऊन आलात ना, मग मी तुम्हाला माफ केलं. अर्जुन म्हणतो, खरंच तर. सायली म्हणते, हो. अर्जुन आता सायलीला म्हणतो, बायको, आम्ही सर्वजण तुझ्यापासून काय लपवतोय हे तुला पाहायचं आहे ना. सायली म्हणते, म्हणजे तुम्ही सर्वजण माझ्यापासून काहीतरी लपवताय हो ना. अजूनही तुम्ही मला खरं सांगत नाहीत. नक्की तुम्ही सर्वजण माझ्यापासून काय लपवताय, काय आहे सांगा ना. अर्जुन म्हणतो, खरंच सांगू. सायली म्हणते, अहो प्लीज सांगा तर. अर्जुन म्हणतो, आता सांगत नाही, दाखवतोच. सायली म्हणते, दाखवतो म्हणजे तर. अर्जुन म्हणतो, हो बघ, आता मी तुला दाखवतो. असं म्हणत आता सायलीच्या डोळ्यावर हात ठेवतो. तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, आता तुम्ही माझ्या डोळ्यावर हात ठेवलाय, डोळे बंद केलात, मग आता मला कसं दिसणार सांगा बरं. अर्जुन म्हणतो, दिसणार, वेळ आल्यावर सगळं काही दिसणार. असं म्हणत आता अर्जुन सायलीला म्हणतो, चल, फक्त सरळ चालायचं. आता अर्जुन सायलीला आपल्या घराच्या दिशेने घेऊन येतो. सायली म्हणते, अहो हे काय करताय तुम्ही. परंतु ज्यावेळी सायली दरवाजाच्या उंब्यावर येते आणि अर्जुन तिच्या डोळ्यावरचे हात बाजूला करतो, त्यावेळी मात्र सायलीसाठी आयुष्यातील सगळ्यात मोठं सरप्राईज असतं. आतापर्यंत ज्या क्षणाची सायलीने वाट पाहिलेली असते, तो क्षण तिच्या समोर असतो. तिची संपूर्ण फॅमिली, तीच संपूर्ण कुटुंब तिच्या समोर असतं. सुभेदार आणि किल्लेदार सायलीच्या स्वागतासाठी अगदी सज्ज झालेले असतात. सर्वांच्या हातात फुलांची ताट असतात आणि सायली सुभेदारांच्या घरात तन्वी म्हणून पहिलं पाऊल टाकताच सर्वजण फुलांचा वर्षाव करतात. सायलीला फुलांच्या पायगड्या घालतच तिचं स्वागत केलं जातं. आता सायली इतकी खुश होती की तिला काय बोलावं काहीच कळत नाही. तिच्याकडे शब्दच नसतात. सायली पुढे येते, मधुभाऊंचे आशीर्वाद घेते आणि त्यानंतर पूर्णाजींचे आशीर्वाद घेते. तर त्यावेळी पूर्णाजी गाण्यातून व्यक्त होत सायलीला म्हणतात, तू येता सायलीच्या पावलांनी खरं मोहरून आले. तर त्यानंतर कल्पनाताई सायलीला तुळशीपाशी घेऊन येतात आणि तिच्या हातामध्ये औक्षणाच तवक देत आता सायली तुळशी मातेची पूजा करत असते. तर त्यावेळी कल्पनाताई गाण्यातून व्यक्त होत म्हणतात, तुझ्या स्पर्शाने तुळशीला गहीवरून आले. तर प्रतिमा हत्यासुद्धा खूप खुश असतात. तेही सायलीला गाण्यातून व्यक्त होत हेच म्हणतात की तुझ्या स्पर्शाने तुळशीला घीवरून आले. सायली आता तुळशी मातेची पूजा करते, तुळशी मातेचे आशीर्वाद घेते. ख्या अर्थाने सायलीच्या स्पर्शाने घर मोहरून आलेले असते. आता सायलीच्या स्वागतासाठी कुंकवा वाच पाणी करून ठेवलेलं असतं आणि पांढ्या कापडावर आता सायलीच्या लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात. सायली आता लक्ष्मीच्या पावलांनी आता सुभेदारांच्या घरची सून म्हणून, सायली म्हणून, तन्वी म्हणून एंट्री करते. तर त्यावेळी प्रतापराव सायलीचा हात हातात घेतात आणि त्यांच्या या गोड लक्ष्मीत स्वागत करतात. तर त्यावेळी प्रतापराव गाण्यातून व्यक्त होत म्हणतात, किती भाग्य या घराचं उमटली तुझी पावले. तर त्यानंतर अश्विन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, राहील हे घर हसरे तू बांधलेले. तर त्यानंतर सायलीला अर्जुन, चैतन्य आणि अश्विन खुर्चीवर बसवतात आणि तू येता सायलीच्या पावलांनी घर मोहरून आले हे गाणं म्हणतच तिला अगदी झोका देत असतात. सायलीला इतकं गैवरून आलेलं असतं की तिला काय बोलावं काहीच कळत नाही. तर त्यानंतर कल्पनाताई आणि पूर्णाजी सायलीला देवी आईच्या दर्शनासाठी देवघरात घेऊन येतात. आता सायली देवी आईचा आशीर्वाद घेते. तर त्यानंतर प्रतापराव सायलीचा हात हातात घेतात आणि तिच्या वडिलांकडे म्हणजेच रविराज किल्लेदार यांच्यापाशी घेऊन येतात. तर त्यानंतर रविराज सर सायलीचा एक हात हातात घेतात आणि प्रतापराव दोघेही
आपल्या लेकीला इतकं जप्त असतात की तिचे किती लाड करावेत कसे करावेत हेच त्यांना कळत नसतं. खूप खूप लाड चालू असतं सायलीचे. आतापर्यंत गेली 25 वर्ष सायलीने जे काही गमावलेलं असतं ते आज तिच्या समोर असतं आणि तिला ते अनुभवायला मिळतं आणि हा आनंदाचा क्षण सायलीसाठी खूप अनमोल असतो. परंतु या सगळ्याचाच आता राकेश मात्र व्हिडिओ बनवत असतो. राकेशला हे सगळं काही अजिबातच आवडत नसतं. राकेश रागानेच त्यांच्याकडे पाहत असतो आणि त्यांचा व्हिडिओ बनवत असतो. तर त्यानंतर चैतन्य, अर्जुन, सायली, अस्मिता सर्वच जण डान्स करतात आणि हे सगळं काही आपल्या मोबाईलमध्ये राकेश कॅप्चर करून घेत असतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं सचिनच्या समोर भरपूर सारे दागिने आणि भरपूर सारे पैसे असतात. तर आता सचिन म्हणतो, मंत्री साहेबांनी तर या आश्रमासाठी पैशांचा आणि सोन्याचा तर पाऊसच पाडला आहे आणि हे सगळं काही म्हणजे आपल्यासाठी चांदीच आहे. गणेश तर त्यावेळी गणेश आता सचिनला म्हणतो, पण चांदीचा सोर्स तर वेगळीच कडे आहे सचिन साहेब. आता सचिनला गणेशच बोलणं काही कळत नाही आणि म्हणूनच सचिन गणेशला विचारतो म्हणजे तर गणेश सचिनला म्हणतो, मगाशी तुम्ही ज्या बाईचा विषय काढलात, ज्या बाईबद्दल तुम्ही बोलत होता, तिच्यासाठी माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. असं म्हणत एका पावडरची पुडी तो सचिनच्या हातात देतो. सचिन विचारतो की हे काय आहे? तर गणेश सचिनला म्हणतो, बाबांच्या स्पेशल प्रसादाच्या लाडूमध्ये मिक्स करण्यासाठी ही स्पेशल पावडर आहे. आता सचिन वास घेऊन पाहतो आणि गणेशला म्हणतो, पवर आहे हा. आणि आता सचिन ती पुडी उघडून पाहणार, परंतु त्याचवेळी महिप्त शिकरे त्या ठिकाणी आलेले असतात. महिप्त शिकरे सचिनला विचारतात की कसली पावडर आहे ही, पण सचिन म्हणतो नाही, यांना काही नाही. तेव्हा मात्र महिप्त शिकरे चिडतात आणि म्हणू लागतात, दीक्षित, मी तुला सरळ सांगितलं होतं की आश्रमात उलटसुलट व्यवहार करायचे नाहीत म्हणून, आणि तरी सुद्धा तू असं म्हणत. महिप शिकरे, गणेश आणि सचिन या दोघांकडेही रागाने पाहतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनही गाण्यातून व्यक्त होत सायली सोबत डान्स करत असतो. सर्वच जण या दोघांची जोडी पाहून खूप खुश असतात. कितीही वादळ आली, कितीही संकट आली, दोघांनी एकमेकांपासून दूर जायचं ठरवलेलं असतं, परंतु ते एकत्र आलेले असतात आणि शेवटी सुखाची ओंजळ दोघांचीही भरलेली असते. असं गाण्यातून व्यक्त होत. आता सायली आणि अर्जुन डान्स करतात. तर त्यानंतर प्रतिमाहत्या पुढे येतात, आपल्या लेखीचा हात हातात घेतात आणि एक अनोळखी नातं होतं. या नात्याला नाव नव्हतं, पण हेच मायलेखीच नातं होतं. पण ज्यावेळी मला कळालं की तूच माझी मुलगी आहेस, त्यावेळी मात्र स्वर्गही यापुढे फिक पडलं, असं गाण्यातून व्यक्त होत. प्रतिमाहत्या त्या सायलीला मायेने जवळ घेतात. आता या मायलेकींना असं जवळ एकत्र आलेलं पाहून, त्यांची भेट झालेली पाहून प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. कित्येक वर्ष प्रतिमाहत्या आपल्या लेकीपासून दूर असतात आणि शेवटी लेकीनेच त्यांना पुन्हा आणलेलं असतं आणि शेवटी माय लेकी पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात. प्रतिमाहत्यांना त्यांची तनवी मिळालेली असते आणि तनवी गेली. कित्येक वर्ष आपली आई सापडावी यासाठी देवी आईकडे प्रार्थना करायची आणि शेवटी सायलीला तिची खरी ओळख तन्वी आणि तिची आई सुद्धा सापडलेली असते. तर दुसरीकडे महिप्त शिकरेच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की आता महिप्त शिकरे गणेशच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात, तुम्हा दोघांनाही मी बचावलं होतं, पण तुमच्यात काहीच सुधारणा झाली नाही आणि आता नाही, आता मी तुम्हाला माफ करू शकत नाही. तुमच्या या कारस्थानाची शिक्षा तुम्हाला व्हायलाच पाहिजे. तुम्हा दोघांना ना जेलातच पाठवायला हवं. नाही, आता मी पोलिसांनाच फोन करतो, कारण तुम्ही जर असेच वागत राहिलात तर या आश्रमाचं नाव खराब होईल आणि हे दीक्षित, तू याचीही वाट लावणार आहेस नाही. आता तुम्हाला दोघांना मी पोलिसांच्या ताब्यात देणारच. असं म्हणत महिप शिकरे फोन करायचं नाटक करतात. आता
इथे मात्र गणेश आणि सचिन दोघंही आता महिपा शिकरेचे पाय पकडतात आणि म्हणू लागतात, अण्णा नको अण्णा प्लीज, असं काहीतरी करू नका अण्णा, आमचं चुकलं, आम्ही अजूनही ती पावडर कुठल्याही लाडवांमध्ये मिक्स केली नव्हती अण्णा प्लीज, तुम्ही असं वागू नका प्लीज अण्णा, आम्हाला माफ करा. तर त्यावेळी महिप्त शिकरे मोठमोठ्याने म्हणतात, महिप्त बाबा की जय. तर तेही दोघे घोषणा देऊ लागतात. महिप्त शिकरे म्हणतात, महिप्त बाबा की. तर त्यावेळी सचिन आणि गणेश दोघेही जय म्हणतात. महिप्त शिकरे पुन्हा पुन्हा महिप्त बाबा की. तर त्यावेळी ते जय म्हणत असतात. आणि आता मात्र महिप्त शिकरे मोठमोठ्याने हसतात. आता मात्र सचिन किंवा गणेशला काहीच कळत नाही. सचिन मात्र आश्चर्याने महिप शिकरेकडे पाहतच बसतो. तर महिप शिकरे सोप्यावर बसतात आणि पाय टेबलावर ठेवत दागिन्यांकडे आणि त्या पैशांकडे पाहतात आणि सचिनला विचारतात, काय मग दीक्षित कशी वाटली? माझी ही ॲक्टिंग 113% खरी वाटली ना? अगदी हुबेहूब ॲक्टिंग केली ना मी? तर आता सचिन म्हणतो, अण्णा. तर महिप्त शिकले म्हणतात, मग काय महिप्त बाबा की जय. अरे दीक्षित, मला एक सांग, तुला या सगळ्यावर विश्वास बसला का? म्हणजे मी खरंच बदललो? तर सचिनला काय बोलावं काहीच कळत नसतं. सचिन म्हणतो, पण अण्णा. तर महिप्त शिकले म्हणतात, अरे दीक्षित, जेलातून सुटल्यावर पोलिसांची, वकील साहेबांची, सगळ्यांची नजर माझ्यावर होती. मग काय करणार? या सगळ्यातून सुटण्यासाठी हाच तर मार्ग होता. महिप्त बाबा की जय. आणि जर मी असं केलं नाही तर मग माझी काम तरी कशी होणार? असं म्हणत महिप्त शिकरे आता मोठमोठ्याने हसत असतात आणि महिप शिकरेमध्ये अजूनही बदल झालेला नाहीये. अण्णा जसे आहेत तसेच आहेत हे ज्यावेळी सचिनला कळतं त्यावेळी तो खूप खुश होतो. महिप्त शिकले म्हणतात, आता कळालं का महिप्त बाबा की जय. महिप्त बाबा की जय म्हणून महिप्त बाबा. अरे दीक्षित, आता मोठमोठी लोक या महिप्त बाबांचे पाय धरायला लागलेत. पाय आता बघू ना या महिप्त शिखरेच्या आणि या आश्रमाच्या आड कोण येतं? सचिन महिप्त शिकरेंना म्हणतो, अण्णा मला माहीत होतं तुमच्यासारखा हाडाचा गुन्हेगार कधीच गप्प बसू शकत नाही. मला माहीत होतं की तुम्ही तुमच्या मूळ रूपात नक्की याल. पण अण्णा, हे सगळं काही सोंग कमाल अण्णा, कमाल. असं म्हणत आता अण्णांच तो कौतुक करत असतो. तर त्यानंतर अण्णा आता दीक्षितला म्हणतात, दीक्षित, ही पावडर आश्रमापासून दूर गेली नाही पाहिजे. हा पण या पावडरमुळे जे काही दुष्परिणाम होतील ते त्या सुभेदार आणि त्याच्या बायकोला भोगायला लावायचे आहेत. एवढंच नाही, ज्यांनी मला आणि माझ्या मुलीला त्रास दिला, आम्हाला तडफडवलं, त्या प्रत्येकाला आता भोगावं लागणार. आणि आता तर त्या सगळ्यांच्या मी चिंध्या उडवल्याशिवाय शांत बसणार नाही. तर गणेश विचारतो, महिप्त शेठ, आता तरी तुम्ही खरं बोलताय ना? महिप शिकरे म्हणतात, 113%. सचिनचा तर आनंद काही गगनात मावत नसतो. महिप्त शिखरे पुन्हा पुन्हा त्या पावडरचा वास घेत असतात. शेवटी महिप्त शिकरेनीत यांचं मूळ रूप दाखवलेलं असतं. पैशासाठी आणि सगळ्यांवर सूड उगवण्यासाठी महिप्त शिकरेचे महिप्त बाबा झालेले असतात. तर इथे सुभेदारांच्या घरी सायलीच्या स्वागतासाठी फक्त किल्लेदार आणि सुभेदार हीच तिची कुटुंब नसतात. तर आता महाराष्ट्राच्या महानायकांची सुद्धा एंट्री झालेली असते. आता सायली वेळी मागे वळून पाहते तर सायलीच्या सगळ्या जिवलक मैत्रिणी सायलीच्या स्वागतासाठी आलेल्या असतात. सायलीची खरी ओळख मिळाली हा आनंद त्यांच्याही चेहऱ्यावर असतो. आणि म्हणूनच आता गाण्यातून व्यक्त होत आपल्या भावना मांडत आलेल्या महानायका सायलीला म्हणतात, कधी साधी भोळी तू कधी होते समर्दिनी, तर कधी तुझ्या हातात फुलं, तर कधी डोळ्यात ठिणगी, कधी चांदणी, कधी दामिनी. प्रत्येक रूपात तू बदलून सारी नाती झालीस सायलीची तन्वी. असं म्हणत महाराष्ट्राच्या महान नायिका आणि सायलीच्या जिवलक मैत्रिणी कृष्णा, सखी, नुपूर, नंदिनी, काव्या आणि जानकी या सगळ्याच जणी मिळून सायलीला एक छान सुखद असा धक्का देतात आणि तिच्या या आनंदामध्ये सामील होतात. आता या सगळ्यांनी तर आपल्या भावना व्यक्त केलेल्याच असतात. तर सायली
ही गाण्यातून आपल्या भावना व्यक्त करत म्हणते, हे घर माझं आहे, हे माझी माणसं आहेत आणि हे माझं मन आहे. इथल्या सगळ्या भिंतींनी खरंच माझ्यावर खूप प्रेम केलं, खूप जीव लावला. घरातील प्रत्येक भिंतींप्रमाणे घरातील प्रत्येक माणसांनी मला सोनेरी क्षण अनुभवायला दिलेत. सोनेरी क्षणांप्रमाणे माझ्यावर जीवापाड प्रेम केलं. प्रत्येकाचा हात हातात घेऊन सुखदुःखात आपण एकत्र आहोत असं म्हणत सायली आता अर्जुनचा हात हातात घेऊन त्याच्या समोर व्यक्त होत असते. तर पूर्णा आजी आणि मधुभाऊ यांचा आशीर्वाद घेत सायली म्हणते, तुम्हा दोघांचा आशीर्वाद सदैव असू देत माझ्या पाठी. तर त्यानंतर सायली तिचे लाडके मामा मामी म्हणजेच कल्पनाताई आणि प्रतापराव यांचा आशीर्वाद घेते आणि मग सायली वळते आपल्या आई वडिलांकडे. आशीर्वाद तुमचा सदैव माझ्या पाठीशी असू देत असं म्हणत ती तिच्या आई वडिलांचाच म्हणजेच प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदार यांचाही आशीर्वाद घेते. त्यावेळी प्रतिमा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. आपल्या लेखेकडे डोळे भरून पाहतात, तिला जवळ घेतात. रविराज सर प्रतिमात त्या आपल्या मुलीला जवळ घेतात. तिच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवतात. आता संपूर्ण किल्लेदार आणि सुभेदार कुटुंब एकत्र आलेलं असतं आणि सायलीच खूप छान असं स्वागत केलेलं असतं आणि यात महाराष्ट्राच्या महानायकही सामील झालेले असतात. आणि या सगळ्यांना असं एकत्र आलेलं पाहून आणि आपली माणसं आपल्या जवळ आहेत हे पाहून सायली खूप खुश असते. तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. तर दुसरीकडे महिप शिगरे आपल्या लेकीला म्हणजे साक्षीला व्हिडिओ कॉल करतात. आता साक्षीला सगळं सत्य कळल्यानंतर साक्षी म्हणते, मनसे अण्णा, आश्रमाचा एवढा मोठा घाट तुम्ही त्या सायली आणि अर्जुनवर सूड उगवण्यासाठी केलात. साक्षी अण्णांना म्हणते, अण्णा खरं तर मला भीती वाटायची की खरंच तुम्ही पूर्णपणे बदललात की काय, म्हणजे पूर्वीचा तुमचा तो आवाज, मग त्याची ती भीती मलाच नकोशी वाटायची. पण या सगळ्या मार्गाने गेल्यानंतर मला आता तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही. महिप्त शिकरे आपल्या मुलीला म्हणतात, ज्यांनी तुझ्या आयुष्याला आग लावली ना, त्यांना आता मी कसा पेटवतो हे तू तुझ्या डोळ्यांनी बघशील. आता महिप शिकरे आपली शॉल बाजूला टाकत म्हणतात, हा महिप शिकरे स्वतःच्या दुश्मनाला कधीच सोडत नसतो, नाहीतर मी दुसरं काय करू शकतो नाही. जर त्या सायली आणि अर्जुनच्या आयुष्याला सुरुंग लावला ना तर तू बघशीलच या पांढ्या कपड्याच्या आड आता त्यांचा मी आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. त्यांच्या आयुष्यात एकही आनंदाचा क्षण मी येऊ देणार नाही आणि तसा क्षण जर त्यांच्या आयुष्यात आला तर मग माझं नाव बदल. तर सचिन आता महिप्त शिकरेना म्हणतो, अण्णा आता असं काहीतरी करा ना की त्यांना एकही क्षण सुखात घालवता येणार नाही. सुख त्यांच्यापासून कायमच हिरावून घ्या अण्णा. तर महिप्त शिकरे म्हणतात, महिप्त शिकरे एखाद्याच्या राशीत गेला की मग त्याची तशीच गत होते. तर सचिन आता साक्षीला म्हणतो, साक्षी आता तू काळजी करू नकोस, सुभेदार आणि किल्लेदार यांचे सगळे शत्रू एकत्र होणार. तर महिप्त शिखरे म्हणतात, सगळे शत्रू? तर राकेश म्हणतो, हो, जेलमध्ये असणारा नागराज सुद्धा. आणि हो अण्णा, आपल्या सगळ्यात मोठा मोहरा म्हणजे प्रिया. तर साक्षी म्हणते, हो अगदी बरोबर आहे सचिन, प्रिया जरी आता जेलमध्ये असली तरी सुद्धा आपल्याला तिचा उपयोग होणारच आहे, कारण सुवेत्रांच्या घरी काय काय घडू शकत हे फक्त तीच आपल्याला सांगू शकते, तिलाच माहीत असणार. तर महिप शिकरे साक्षीला म्हणतात, त्या दोघांनी आपल्या सगळ्यांना वेगळं केलं ना, पण आता सचिन, राकेश, प्रिया, साक्षी आणि महिप शिकरे असं म्हणत आता महिप शिकरे आपली मूठ बंद करतात आणि म्हणू लागतात, आता त्या दोघांची अशी काही गत होईल ना की दोघांना डोकवर काढताना मुश्किल होईल, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. कारण आता ही मूठ एकत्र आली तर आता सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्र बसून गप्पा मारत असतात. तर त्यावेळी प्रतापराव सायलीला विचारतात, काय मग सायली, कसं वाटलं सरप्राईज? सायली म्हणते, खूप छान बाबा, मला हे सरप्राईज
खरंच खूप आवडलं. म्हणजे तुम्ही सर्वजण एकत्र मिळून याचंच प्लॅनिंग करत होता ना? तर सर्वजण म्हणतात की हो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको तू माझ्यावर रुसली होतीस, परंतु सगळ्यांचं हे प्लॅनिंग मी फॉल होऊ दिलं नाही, कारण त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनतीने तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला. होत तर सायली म्हणते, हो मला कळलंय की हे सगळं काही माझ्यासाठीच होतं. माझ्यासाठी तुम्ही इतकं सगळं केलंत. सगळ्या माझ्या मैत्रिणींना सुद्धा बोलावलंत. कल्पना ताई म्हणतात, हो, आणि त्या सगळ्या जणी तुझ्यासाठी यायला एका पायावर तयार झाल्यात. तर सायली म्हणते, माझ्या आनंदात तुम्ही सगळ्याच जणी सामील झालात ना, आणि म्हणूनच आज माझा आनंद अगदी 10 पटीने वाढला आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राकेश आता प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो, आणि आता राकेशने जो व्हिडिओ बनवलेला असतो तो प्रियाला दाखवतो. प्रिया तो व्हिडिओ पाहते. त्यातील ते प्रत्येक क्षण पाहताना प्रियाचा चांगला चळफळाट होत असतो. सायलीचं केलेलं एवढं मोठं ही चंगी स्वागत लक्ष्मीच्या पावलांनी सायलीचे उठवलेले त्या पायांचे ठसे, एवढंच काय तर सायलीला अश्विन, अर्जुन आणि चैतन्य यांनी खुर्चीत बसून दिलेला झोका, आणि सगळ्यांनी एकत्र मिळून केलेला तो डान्स, आणि सायलीच्या सगळ्या मैत्रिणी येत सायलीच केलेलं चंगे स्वागत हे पाहिल्यानंतर प्रियाला खूप राग आलेला असतो. तिचा संताप होतो, तिचा जळफळाट होत असतो, आणि त्याच रागाने प्रिया आता राकेशचा मोबाईल फेकून देते. राकेश म्हणतो, काय, हे माझा फोन होता. तो तर आता प्रिया राकेशला म्हणते, सायली, अर्जुनचे तुकडे करू शकला नाहीस ना, म्हणून आता मी तुझ्या मोबाईलचे तुकडे केलेत. तर आता राकेश म्हणतो, असा राग व्यक्त करून काही होणार आहे का? असं म्हणत राकेश आपला मोबाईल उचलतो आणि नंतर प्रिया समोर येऊन बसतो. तर प्रिया राकेशला म्हणते, सायलीवर तर राग मी काढणारच आहे, कारण काहीही झालं तरी मी तिला सुखात जगू देणार, कारण तिला सुखात मी बघूच शकत नाही. आणि त्यात तिच्या त्या मैत्रिणी, त्या तर माझ्या आधीच डोक्यात जातात मला पकडायला. त्या तर पुढे पुढे होत्याच, पण आता तिच्या आनंदातही पुढे पुढे येतायत. राकेश नको एवढा विचार करूस. अरे त्या सायलीला जितका वेळ आनंद साजरा करायचाय तेवढा करू देत ना, जितके दिवस सुखाने घालवायचेत तेवढे घालवू देत, आणि जितक्या तिला तिच्या आई वडिलांना मिठ्या मारायचेत त्या मारू देत. पण काळजी करू नकोस, हे सगळं ती फक्त आजच करणार आहे, कारण यापुढे तिच्या रस्त्यात मी असे काही काटे पेरणार आहे ना की रक्त बंबाळ होणार आहे. ती तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. स्मिता म्हणते, मला तर इतकं बरं वाटतंय ना, इतकी खुश आहे ना मी, की आज खऱ्या अर्थाने आपली फॅमिली पूर्ण झाली. तर अश्विन म्हणतो, म्हणून तर आपण सर्वजण आईस्क्रीम खाऊन सेलिब्रेट करतोय. विमलताई, पूर्णाजींना दिलं ना आईस्क्रीम? तर विमलताई म्हणतात की हो, मी त्यांच्या खोलीत नेऊन दिला आहे. तर अर्जुन विचारतो, आणि सिनियर लवकर झोपलाय का? तर प्रतिमा आहात्या म्हणतात, नाही. अरे तो लवकर निघाला. तर अश्विन म्हणतो, लवकर निघाला म्हणजे? तर आता प्रतिमा आत्या सांगतात, ते तीर्थयात्रेला गेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सायली म्हणते, असं अचानकच? तर सायलीला प्रतिमा म्हणतात, नाही अगं, अचानक नाही, तू तन्वी आहेस. हे ज्या दिवशी त्यांना कळालं त्याच दिवशी त्यांनी ठरवलं होतं की आता देवाचे आभार मानायचे. तर अर्जुन म्हणतो, अगं पण आत्या, तो तर कधी मंदिरातही जायचा नाही. तर प्रतिमा आत्या म्हणतात, तो तर त्यांचा देवावरचा राग होता. त्यांची बायकोत त्यांची मुलगी हरवलीत, आणि त्या तिघांचीही ताटातूट झाली म्हणून त्यांचा राग होता. परंतु आता आम्ही दोघेही परत आलो आहोत, त्यांना पुन्हा एकदा मिळालोत, आणि याचा आनंद त्यांना झालेला आहे, आणि म्हणूनच देवाचे आभार मानण्यासाठी ते तीर्थयात्रेला गेले आहेत. तर सुमन काकू म्हणतात, हो ना, भाऊजींनी गेली कित्येक वर्ष देवावर राग धरला होता. ते देवाच्या मंदिरात जायचं सोडाच, पण घरातील देवाला सुद्धा कधी ते हात जोडायचे नाहीत. आता सायलीला तो क्षण आठवतो ज्यावेळी सायलीला देवी आईच्या मंदिराच्या पायथ्याशीच
रविराज सरांशी भेट झालेली असते. त्यावेळी रविराज सर सायलीला म्हणालेले असतात, पूर्वी या मंदिरात नेहमी यायचो मी, परंतु देवाने माझ्याकडून अशा काही गोष्टी हिरवून घेतल्यात. त्यानंतर मंदिरात पाऊल सुद्धा ठेवलं नाही. मी तर प्रतिमा. आत्या म्हणतात, पण हे मला म्हणालेत की 3 वर्षापूर्वी त्यांना साईली देवी आईच्या मंदिरापाशी सापडली होती आणि त्यावेळी ती हाताला धरून त्यांना देवी आईच्या मंदिरात घेऊन गेली होती आणि त्यावेळी सायलीच त्यांना म्हणाली होती की तुम्हाला तुमची तन्वी नक्की सापडेल. आता सायलीला तो क्षण आठवतो ज्यावेळी सायली आणि रविराज सर यांची पहिली भेट देवी आईच्या मंदिरापाशी झालेली असते आणि त्यावेळी सायली रविराज सरांचा हात पकडत त्यांना देवी आईच्या मंदिरात घेऊन गेलेली असते आणि तेच तर तिच्या वडिलांना मिळालेली खरी तन्वी असते आणि तीच तर पहिली बाप लेकीची झालेली भेट असते. तर सुमन काकू म्हणतात, खरंच आणि योगायोग बघा ना, तीच तर आपली खरी तन्वी निघाली. खरंच यावरूनच कळतं की देवी आईची कृपा आपल्यावर आहे. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं राकेश प्रियाला म्हणतो, तुला जे वाटेल ते कर प्रिया, परंतु सुभेदार आणि किल्लेदार कायमचे रस्त्यावर आले पाहिजेत. तर प्रिया म्हणते, होणार, हेच होणार. ज्या सायलीला गळ्यातला ताईत म्हणून फिरवता येत ना, त्याच सायलीला घराबाहेर काढायची त्यांच्यावर वेळ येणार. आणि आता तर मी शपथ घेतलीच आहे सायली, अगं तुला तुझी खरी ओळख मिळाली नव्हती ना, तेच बरं होतं. पण आता तुला तुझी खरी ओळख मिळाली, तुझी नाती मिळाली आणि तू माती खाल्लीस आणि आता खऱ्या अर्थाने तुझे वाईट दिवस सुरू झाले आहेत. जोपर्यंत तू सायली होतीस तोपर्यंत तू सेफ होतीस, पण आता तू तन्वी अर्जुन सुभेदार आहेस. पण आता खऱ्या अर्थाने तुझ्या विनाशाची सुरुवात झाली आहे. प्रिया खूप संतापलेली असते, ती खूप चिडलेली असते आणि आता सायलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची तिने शपथ घेतलेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली प्रतिमा हत्यांना म्हणते, पण आई बाबा असे मला न सांगता का गेलेत? त्यांनी माझा निरोप तरी घ्यायचा होता ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं तुझा तर निरोप घेत बसले असते तर मग त्यांचा पाय तरी निघाला असता का? तर प्रतापराव म्हणतात, आणि सायली तू त्याला जाऊ तरी दिलं असतं का? तर कल्पना ताई म्हणतात, आणि कस आहे ना सायली, ज्या व्यक्तीला देवदर्शनासाठी जायचं आहे ना, ती व्यक्ती कधीच थांबत नसते आणि आपण सुद्धा त्याला कधी थांबवायचं नसतं. सायली म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही आई, परंतु सायली उदास असते. तर चैतन्य म्हणतो, सायली अगं आता तरी अशी तोंड पाडून नको ना बसूस, सायली थोडी उदास असते. तर अस्मिता म्हणते, 1 मिनिट, सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद परत कसा आणायचा, तिच्या चेहऱ्यावरच हसू परत कसं आणायचं हे मला चांगलंच माहीत आहे. असं म्हणत अस्मिता कल्पना ताईंना म्हणते, मम्मा आपण मगाशी जे ठरवलं होतं ते करूयात का? कल्पनाताई म्हणतात, हो काहीच हरकत नाही. आता प्रतिमा आत्या सायलीला प्रेमाने घास भरवत म्हणतात, हा घास इतक्या वर्षांनी परत आलेल या माझ्या लेकीसाठी. तर प्रतापराव मायेचाच घास भरवत सायलीला म्हणतात, आणि हा घास इतक्या वर्षांनी परत आलेल्या माझ्या लाडक्या भाजीसाठी. आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद परत एकदा आलेला असतो, परत एकदा ती खूप खुश असते. तर कल्पनाताई घाबर भरवत म्हणतात, आणि हा घास सायलीसाठी किंवा माझ्या सुनबाईसाठी नाहीये, तर माझ्या भाचीसाठी आहे, आणि हा घास आमच्या घरच्या लक्ष्मीसाठी. असं म्हणत सुमन काकूसुद्धा सायलीला प्रेमानेच मायेनेच घास भरवतात. सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. सायली व्यक्त होत मते गेली कित्येक वर्ष या प्रेमासाठी मी आसुसले होते. खरतर हे प्रेम, हा आनंद मला मिळाला, परंतु सायली म्हणून, पण तन्वी म्हणून हा अनुभव खरंच खूप वेगळा होता. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन, अश्विन आणि अस्मिता तिघही मिळून एकत्र सायलीला घास भरवण्यासाठी येतात आणि म्हणतात, 1 2 3 असं म्हणून सायलीला अक्षरशः आईस्क्रीमने रंगवूनच ठेवतात.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन प्रियाला भेटण्यासाठी आलेला असतो. सचिन प्रियाला म्हणतो, तुझ्यासाठी सरप्राईज आहे असं म्हणत सचिनने आता व्हिडिओ कॉल केलेला असतो. नागराजही तिथे असतो. तर आता सचिन म्हणू लागतो, अण्णा नागराज अंकल, प्रिया आपण सगळ्यांनी एक मूठ अजूनही करून एकत्र यायला हवं. तर आता महिप्त शिकरे म्हणतात, ज्यांनी माझ्या मुलीच आयुष्य उद्ध्वस्त केलं. तर नागराज म्हणतो, ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्या दोघांनी माझी तर सगळी स्वप्न धुळीच मिळवलीत. तर सचिन म्हणतो, मला तर त्या अस्मिताला सुखात जगू द्यायचं नाहीये. तर प्रिया म्हणते, मला तर त्या सायलीच आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे. आता सर्वजण हात मिळवणी करतात आणि म्हणू लागतात, सायली आणि अर्जुन सुभेदारच्या बर्बादीचे वारे वाहणार 113% असं म्हणत आता पाचही जणांनी शपथ घेतलेली असते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.